गुड मॉर्निंग सगळ्या मित्रांनो या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळ सकाळ आता वाजलेले 6 आणि 6:15 पावसाला सुरुवात झाली. रिमझिम रिमझिम इतकं भारी वाटेल आणि तोंडावर सगळा पाऊसच पडला आहे आणि पाऊस पडला सगळीकडे. म्हणजे आता चालू झाला आहे रिमझिम पाऊसच पडतो आहे. इकडं सगळ्या तोंडावर पाऊसच पडतो आहे. काय होतं आहे, पाऊस लागला पडायला खरं आहे, पण मस्त पण तितकंच वाटायला. कारण पावसात भिजायचा आनंद हा पहिल्यांदाच आहे. आरती आली होती, आरती गेली निमित्तो आणि सगळे तुम्हाला सांगतो लोक ना इथं वर्कआउटसाठी येतात. सगळे जवळजवळ सकाळ सकाळ व्यायाम करायला येतात आणि प्रत्येक जण येतो व्यायाम करतो, प्रत्येक जण येतो व्यायाम करतो. आता या बाजूला दिसत असेल एक छोटी जी स्केटिंग करते, तुम्हाला दाखवतो मी थांबून. हे बघा, म्हणजे कुठल्या ना कुठल्या निमित्तानं एक स्केटिंगच्या नादाने कोणा पण व्यायामच होतो. ती मुलगी आता स्केटिंग करते, स्केटिंगच म्हणतात त्याला. ते बुटा शूजला व्हील असतात, 4 व्हील या बाजूला आणि 4 व्हील या बाजूला, आणि त्यानुसार हे असतात. तर मित्रांनो, वजन काय कमी होत नाही. माझं सांगतोय, अख्ख्या जगाचं कमी होईल, पण माझं काय वजन कमी होईना. कारण की वजन कमी करायला सगळं कंट्रोल करावं लागतं. खाऊ म्हणजे आहार जो आहे, आहार पण मेंटेन ठेवावा लागतो. म्हणजे आईला सगळा घोळतो, सगळा हे आहार मेंटेन होत नाही, काय घोळ कळत नाही. प्रत्येक गोष्ट खावीशी वाटते, प्रत्येक गोष्ट खावीशी वाटते, आणि त्याच्यामुळे काय होते, वजन काय कमी होत नाही, वजन काय कंट्रोल नाही. आरती आली होती, आरती निमित्तून गेली, पाऊस आला मग मी आपलं बसलो. आपल्याला भिजायची लई आवड आहे. हा मस्त वाटायला, एकदम फ्रेश. सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये अंगावर गार 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 शिंतुडं पडायला, पावसाचे थेंब पडतात आणि इतकं भारी वाटायला ना, एकदम भारी, म्हणजे भारीच. तुम्हाला कॅमेऱ्यानं वातावरण दाखवतो आणि हे वातावरण बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की पाऊस कसा पडतो. एक प्रत्येकजण येतो फिरण्यासाठी आणि वॉकिंगसाठी, पण पाऊस थोडासा चालू झाला आहे, त्याच्यामुळे लोकांची जरा पळापळ व्हायली. आपण बी आता काय करू, मला वाटतं घरी जावंच लागेल, कारण पाऊस लय वाढला आहे आता. पण असल्या पावसामध्ये आपण होत इथं. आता हे बाबा दिसतात ना तुम्हाला, हे बाबा दररोज येतात सायकलिंग करत, आणि ह्यांचा 10-15 जणांचा ग्रुप आहे. या बाजूला तिकडे पलीकडे व्यायाम करत असतात. तर त्यांचा व्यायाम आता झाला, ते सगळे चाललेत. आता मित्रांनो, इथं पाऊस चालू आहे, पण कुत्र्यांना पाऊस लागत नसेल का? तुम्हाला मी दाखवतो कुत्रं कसं बसलं बघा. आता हे बघा, त्यांना काय पाऊस लागत नाही का? लागते पाऊस. आपण बघू आता, ओळखते का? चल, एवढा पाऊस पडतोय आणि पावसामध्ये निवांत बसलेत ते. आपली ओळख नाही, बघू आपण ओळख होती का. ही तर पळून गेलं. इकडे बघू, चल इकडे, चल चल. तर मित्रांनो, हे बघितलं असेल, या सकाळच्या वातावरणामध्ये हे असे कुत्रे बसलेले तिकडे तिकडे जिकडे तिकडे. आता हे मकाचं रान आहे, मका पेरलेलं आहे शेतामध्ये, आणि कुत्रं निवांत बसले आहे बघा इथं. पण या बघा, झाड आहे. त्याला मी 2-3 वेळा बोललो, पण नाही, वरनं पाऊस पडतोय, पण तरी पण ते तशाच चिमटीत बसले. त्याच्यानंतर पुन्हा इकडे एक बसले बघा. आता इकडलं तुम्हाला लांब आहे, झूम करून दाखवतो. बघा इथं आहे, बोटाकडे बघा माझ्या. आता बोटाच्या पुढं काळा टिपका दिसते, तिथं आहे कुत्रं. तर ही पाऊस चालू असताना सुद्धा अशी बसतात. 2-3 वेळा बोलवलं त्याला, पण ते काय आलं नाही. आपण नको आता चावल बिवलं एखाद्या टायमाला. रात्रीच कुत्र्यांनी ताणले मला, 2-3 कुत्र्यांनी. कुत्र्याला घाबरत नाही, पण काय झालं, डॉबर मॅन होता, डॉबर जातीचा, आणि धावत लागला मागं संध्याकाळी ड्युटीवर नेताना. लय पळवलं कुत्र्यानं बाहेर, आणि त्याच्यामुळं आता नको कुत्र्याजवळ जायला. कसं वातावरण कसं आहे मित्रांनो, शेती बिती आहे आपली नाही, दुसऱ्याची शेती आहे, पण मका बिका पेरली. सकाळचं वातावरण छान आहे. चला आपण व्हिडिओ इथे थांबूया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पहिल्यांदा पळायला जा, व्यायाम करा, एक्सरसाइज करा, वर्कआउट करा.
चला आपण व्हिडिओ इथं थांबूया, पाऊस वाढला आता. बाय.